नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार होता आणि दत्त जयंती पण होती, म्हणून आज खूपच खास दिवस होता. तर म्हणून मी आज नारायणपूरला पण गेले होते आणि तिथं पण खूप छान असं दर्शन झालं आणि घरी आल्यानंतर लक्ष्मीपूजन पण केलं आणि खूप मन प्रसन्न वाटतं. म्हणजे एवढं मी प्रवास करून सुद्धा मला अजिबात थकल्यासारखं झालं नाही. आणि घरी येऊन मी अशी छान मांडणी वगैरे केली, देवीसाठी नैवेद्य म्हणून खीर पण बनवली. ती मी रेसिपी पूर्ण टाकली आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ पहा. तर त्याच्या आधी म्हटलं देवीचं पुस्तक वाचून घ्यावं, कारण ही कहाणी वाचल्याशिवाय पूजा पूर्ण होतच नाही. पूजेची मांडणी करून घेतलं की लगेच पुस्तक वाचायला घेतलं जातं. मग एकदम असं मन प्रसन्न वाटतं ते वाचताना आणि असं वाटतं की आपण ते स्वतःबद्दलच वाचतोय की काय असं वाटतं. आणि देवीची मूर्ती एकदम अशी खुलून दिसत आहे आज आणि एकदम साधं सिंपलच आज मांडणी केलेली आहे, कारण बाहेर गेले होते ना, म्हणून एवढं काही आणायला जमलंच नाही मला. तर पुस्तक वाचलं आणि 2-3 पानं झाले. आयुषला म्हटलं थोडंसं व्हिडिओ काढून घे, म्हटलं आपल्याला शेअर करायला लागतं. तर पूजा झाली आणि लगेच आरती करून घेतली आणि आरती मोबाईलमध्ये लावली होती ना, म्हणून तो आवाज बंद केला आहे, कारण व्हिडिओमध्ये आवाज चालत नाही ना आरतीचा वगैरे. तर अशी आरती छान करून घेतली आणि सर्वजण होते आरतीला, मिस्टर वगैरे होते, मुलं पण होते आणि अशी छान आरती. म्हणजे गेल्या गुरुवारी मिस्टर नव्हते, उशिरा आले होते ना, ह्या वेळेस आम्ही बाहेर गेलो होतो नारायणपूरला, तर त्यांनी सुट्टीच घेतली होती म्हणून होते. तर आरती झाल्यानंतर लगेच नैवेद्याचा ताट केला मी. तर नैवेद्य बनवलं होतं चपाती, खीर, फोडणीचा भात आणि ते प्रसाद होता आणि कोबी फ्लावरची भाजी, अशी मिक्स भाजी बनवली होती. देवीला नैवेद्य दाखवून झाला, तर मी तुम्हाला पूर्ण रेसिपी दाखवते की मी खीर कशी बनवली आहे. एकदम साध्या सोप्या आणि कमी वेळात ही खीर बनते आणि खूप टेस्टी अशी भन्नाट चव येते याला. तर चला रेसिपीला सुरू करूया. सगळ्यात आधी मी इथं तूप घेतलेलं आहे. 1 कप किंवा 1 वाटी असं आपल्या अंदाजाने तूप घ्यायचं आहे. म्हणजे आपण किती वाटी खीर बनवणार आहेत ना, त्याच्या अंदाजाने आपण तूप घ्यायचं, कारण आपल्याला माहितीच असतं. आणि हे आहे काजू, बदाम असं क्रिसमिस असतं ना, ते सर्व मी घेतलेलं आहे. बारीक कट करून घेतलेलं आहे. आपल्याला पहिल्यांदा तेलात तळून घ्यायचं आहे आणि लालसर व्हायला लागलं की लगेच आपल्याला याच्यामध्ये ज्या आपण शेवया असतात ना बारक्या लाल, त्या लाल शेवया ना थोड्याशा भुगा करायचं, त्याला पूर्ण अख्खे नाही टाकायचं आणि तेलामध्ये असं छान तळून घ्यायचं. गॅस कमी आचेवरच ठेवायचा, कारण करपले जातं. तर त्याच्यामध्ये मनुके जे होते ना, तर ते असे टम फुगलेले आहेत, जसे की ते शेंगदाण्यांसारखे दिसतात. आणि कमी गॅसवरच आपल्याला ते जोपर्यंत लाल होत नाही ना, तोपर्यंत असं फिरवत राहायचं आहे. जर आपण न फिरवता ठेवलं ना तसंच, तर ते करपलं जातं, कारण शेवया खूप नाजूक राहतात, एकदम पातळ राहतात ना, म्हणून ते लगेच करपले जातात तेलामध्ये असले तरी. त्यासाठी सारखं त्याला फिरवत राहायचं कंटिन्यू. जेव्हा आपल्याला त्याच्यामध्ये दूध टाकायचं आहे ना, तेव्हाच त्याचं बंद करायचं, म्हणजे फिरवणं. त्यासाठी आपल्याला आता गरम केलेलं दूध टाकायचं, कच्चं पण दूध टाकायचं नाही. कच्चं दूध टाकलं ना, तर शेवयांचा असा वास येतो दुधाचा. म्हणजे काही काही लोक दूध खात नाहीत ना, तर त्या लोकांना असा दुधाचा वास येतो. मग त्यासाठी दूध गरम करून घ्यायचं एका साईडला आणि आपले शेवया लाल झाले की लगेच त्याच्यामध्ये दूध टाकून घ्यायचं गरम. अजून भरपूर ह्याच्यात काय काय टाकायचं, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आणि उकळी आल्यानंतर विलायची आणि साखरेचे जे पिठी साखर म्हणतो आपण ते आणि विलायची असं ह्याच्यामध्ये मिक्स करायचं. तर मी साखर घरीच वाटली आहे, त्याच्यामध्येच विलायची टाकली, म्हणून ते पूर्ण मिक्स झालं. तर दूध टाकल्यानंतर खीरचा कलर पूर्ण चेंज होतो आणि खीर आपली पूर्णपणे शिजलेली आहे. तर अशीच खीर आपण साध्या सोप्या पद्धतीने आणि लवकर होऊ शकते. तर कशी वाटली रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि हा कलर ओरिजिनल आहे, त्याच्यामध्ये आपण काहीच टाकलेलं नाही आहे. फक्त जेवढं मी तुम्हाला दाखवलं आहे ना, तेवढंच टाकलं. फक्त आपल्याला खीर व्यवस्थित शिजून द्यायची आहे. तर अशा प्रकारे खीर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. खूप झटपट होते आणि देवी आईला सगळ्यात प्रसन्न म्हणजे सगळ्यात आवडता पदार्थ म्हणजे खीरच आहे. मग तो कुठल्या पण प्रकारचा असू द्या, पण खीरच आवडते देवी आईला आणि देवी आईचा नैवेद्य खीरच असतो. तर सर्वच जण मला आता खूप छान सपोर्ट करत आहे आणि असंच सपोर्ट तुमचा शेवटपर्यंत असू द्या. तर बोलताना काय चुकत असेल, व्हिडिओमध्ये काय चुकलं असेल, तर कमेंटद्वारे नक्की तुम्ही सांगा. तर उद्या माझा नारायणपूरचा ब्लॉग नक्की येईल, तर तो पण सगळ्यांनी चेकआउट करा. तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.